सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो। या पत्रकार परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष माननीय किरीटभाई सोमय्या, त्याचबरोबर केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आदरणीय नमिताताई मुंदडा, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी मस्के साहेब, युवा नेते आदरणीय अक्षयजी मुंदडा, त्याचबरोबर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय निळकंठजी चाटे, परळीचे तालुकाध्यक्ष आदरणीय सतीशजी मुंडे, अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष आदरणीय अच्युत बापू गंगणे, या पत्रकार परिषदेमध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय नंदुशेठजी मुंदडा, या सर्वांची उपस्थिती आहे। आज आपल्यामध्ये माननीय किरीटभाई या ठिकाणी उपस्थित आहे। सकाळी 8 वाजल्यापासून बीड जिल्ह्याचा त्यांचा दौरा सुरू झालेला आहे। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना निवेदन देण्याची मी विनंती करतो की आपलं या ठिकाणी निवेदन सादर करावं। जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड या कारखान्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो। आश्चर्याची बाब अशी आहे की 10 वर्ष झाले 83 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून भाग भांडवल म्हणून गोळा करण्यात आले होते। 10 वर्षानंतर त्या जागेवर एक दगडही लागलेला दिसला नाही। हे 83 कोटी रुपये गेले कुठे? कोणाकडून आले होते? हे पैसे आले कोणाकडून होते? त्या पैशाचा काय वापर उपयोग करण्यात आला? माझ्याकडे काही तक्रारदार येऊन भेटले होते, शेतकरी सुद्धा भेटले होते। जी जागा आहे ते जागा संबंधी पण वाद विवाद आहे। जरी जागा फसवणुकीने प्राप्त केली गेली असेल हे सिद्ध झालं तर निर्दोष शेतकरी पण हैराण होऊ शकतात। एक आरोप असा पण आहे की मृत व्यक्तीचा अंगठा वापरण्यात आला, देवस्थानाची जागा घेण्यात आली। सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की आता तपास सुरू का नाही झाला। आमचा प्रश्न उद्धव ठाकरे सरकारनं आहे। सुप्रीम कोर्टाने आधी हायकोर्टाने जून 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला, FIR का होत नाही? FIR झाली। सुप्रीम कोर्टाने म्हटलं की गेले 2-3 तारखेवर तारखा घेतल्या जात आहे। आता जर जे मालक आहे, डिरेक्टर आहेत, त्यांनी दाद नाही दिली तर आम्ही एक साइडेड ऑर्डर देऊ। आणि सुप्रीम कोर्टाने आता आदेश दिला आहे FIR वर इन्व्हेस्टिगेशन झालंच पाहिजे। मुद्दा आमचा असा आहे की याचे कर्ता धर्ता धनंजय मुंडे आहेत, मंत्री आहे। जर त्यांनी याची FIR होऊ नये यासाठी धडपड केली होती, FIR झाल्यानंतर
सुप्रीम कोर्टात दाद मागितली, स्टे मिळवला होता. आता पण फायनल हिअरिंगच्या वेळी FIR वर इन्व्हेस्टिगेशन होऊ नये असा त्यांचा प्रयत्न होता. मग ते मंत्री असताना याची चौकशी, निष्पक्ष चौकशी होणार कशी? हेच बर्दापूर पोलीस स्टेशन, त्यांचा मतदारसंघाचा पोलीस स्टेशनच जर चौकशी करणार असेल तर ती निष्पक्ष चौकशी होण्याबद्दल शंका आहे. म्हणून याची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी राज्य सरकार काय करणार आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं. दुसरी गोष्ट, 83 कोटी कुठे गेले याची पण माहिती दिली गेली पाहिजे. तिसरी जी गोष्ट आहे, तक्रारदारने सांगितलं आहे की मृत व्यक्तीची जमीन ट्रान्सफर केली गेली, त्यांची सही, त्या संबंधी पण स्पष्टता करावी. या विषयासंदर्भात काल मी मुंबईत जॉईंट डिरेक्टर ED यांची भेट घेतली होती. उद्या मी दिल्लीला एन्फोर्समेंट डिरेक्टरेट ED यांच्या मुख्य डिरेक्टरला भेटायला जाणार आहे. या विषयाची व्यवस्थित चौकशी व्हायला हवी अशी आमची मागणी आहे. आपण 10 वर्षापूर्वीच्या एका प्रकल्पासंदर्भात आपण इथं आज पाहायला आला. एक तर 10 वर्षानंतर आलात आणि असा आरोप आहे आपल्यावरती की आपण केवळ एका विशिष्ट पक्षाच्या विशिष्ट मंत्र्यांच्या बाबतीतल्या प्रकरणावरच आग्रही असता. आपल्या पक्षातील, म्हणजे आपण भारतीय जनता पार्टीचे आहात, आपल्या पक्षातील लोक ज्या प्रकरणामध्ये आहेत, किंबहुना आपल्या पक्षातले लोक एखाद्या प्रकरणात आले की आपण त्या प्रकरणातून फळ काढता, असा एक आरोप आहे. अशाच प्रकारचे अनेक प्रकरण आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याच्याकडे आपली डोळेझाक होती आणि आपण जाणीवपूर्वक पक्ष भूमिकेतून फक्त सत्ता पक्षातल्या लोकांच्या प्रकरणातच लक्ष देता, अशा प्रकारचा जो आरोप सातत्याने समोर येतोय, यावर आपलं म्हणणं काय? समजा कुणीही कोणताही घोटाळा काढला आणि त्यात गैरव्यवहार झाला आहे हे सिद्ध होत असेल, त्याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस देत असेल, तर ते तो चूक आहे का? त्याची ती चूक कशी असू शकेल? शांत शांत शांत. अरे उत्तर देतोय, आता परत प्रतिप्रश्न नाही विचारायचं, मी उत्तर देतोय. अरे मला उत्तरच नाही देऊ देणार आणि उत्तर दिल्यानंतर दुसऱ्याचा नंबर, सगळ्यांचा नंबर येणार. हा, तर हा प्रश्न सत्ताधारी पक्षाचे नेते शरद पवार पासून, अजित पवार पासून, नवाब मलिक पासून संजय राऊत विचारत असतात. माझा प्रश्न असा आहे की बाबा घोटाळा आहे की नाही, याने हा घोटाळा का काढला? पण तुम्ही झालेला घोटाळाचं उत्तर द्या ना. जनता किंवा पत्रकार मला विचारणार, मी त्यांना निश्चित उत्तर देणं बंधनकारक आहे. पण तुम्ही जे घोटाळे करतात त्याचं उत्तर द्या. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही. राहिली गोष्ट, हेच नेते आता प्रश्न करतात की किरीट तुम्ही बाकीच्यांचे घोटाळे का काढत नाही. आमचं फक्त एकच वाक्याचं उत्तर आहे, सत्तेत 24 महिने तुम्ही आहात. किरीट सोमय्या, मी माझ्यापासून सुरुवात करतो. वाय अदर बीजेपी लीडर्स, एनीबडी जर मी घोटाळा केला आहे तर तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही चौकशी करा, कारवाई करा. ओके. तुमचे भाजपचे आमदार आष्टीचे सुरेश धस यांचा आता सध्या SIT नियुक्त आहे, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं? मी फक्त एका लाईनीत उत्तर दिलं तर रिपीट करतो. किरीट सोमय्या पासून एनीबडी, फक्त भाजप नाही, एनीबडी यांच्या संबंधी कुणाचीही तक्रार असेल किंवा त्यांच्या भ्रष्ट व्यवहारासंबंधी काही माहिती पुढे आली
त्याची शासनाने संबंधित यंत्रणा व्यवस्था यांनी चौकशी केली पाहिजे. अनिल परब असं म्हणाले की किरीट सोमय्यांना उत्तर देण्यासाठी मी बांधील नाहीये आणि माझी जाणीवपूर्वक ते बदनामी करतात, त्यामुळे तुम्ही माफी मागा आणि 100 कोटी रुपये आम्ही जुनं झालं होय बात. मी उत्तर देतो हे खूप जुनं झालं. अनिल परबच्या विरोधात सगळे पुरावे दिले गेले. आता अनिल परबनी बांधलेला रिसोर्ट उद्धव ठाकरे सरकारने बेकायदेशीर आहेत, CRZ मध्ये आहेत. त्याचा जो एने प्राप्त केला तो फोर्जरीने प्राप्त केला असा रिपोर्ट ठाकरे सरकारने लोकायुक्तच्या कोर्टात दिला. किरीट सोमय्यांनी नाही, लोकायुक्ताने अनिल परबला नोटीस इश्यू केली. लोकायुक्तांनी अनिल परबना नोटीस इश्यू केली. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी अनिल परबला संधी दिली. तुमचा काही संबंध नाही ना लिहून देऊन टाका. त्यांनी सांगितलं नाही आय वॉन्ट टू बिकम अ पार्टी. मग वाय अनिल परब इज बिकमिंग पार्टी. तुमच्या आधी नाही झालं तर मी प्लीज लोकायुक्त मध्ये तर पार्टी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये समोरून सांगितलं ना मला पार्टी तुमचा काय संबंध नाहीये, हात वर करा. आणि अनिल परब कुणाची फसवणूक करतायत? महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेचे. अनिल परबनी अग्रीमेंटवर साईन केले आहेत. ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस मी तुम्हालाही दिले. तुम्हाला म्हणजे मुंबईतली पत्रकारांना एग्रीमेंट अनिल परबनी साईन केलं. एने झाल्यानंतर रिसोर्टचं नोव्हेंबर 2019 मध्ये 17,800 स्क्वेअर फीटचा रिसोर्टची घरपट्टी अनिल परबनी भरली. 2020-21 घरपट्टी त्याच रिसोर्टची 17 डिसेंबर 2020 अनिल परबनी भरली. अनिल परबनी तो रिसोर्ट आणि एग्रीकल्चर लँड 30 डिसेंबर 2020 त्यांचे फायनान्शियल पार्टनर सदानंद कदमला विकलं. त्याचं रजिस्टर्ड केलं एग्रीमेंट. अनिल परबनी 23 मार्च 2020 प्रधानमंत्र्यांनी देशभरात लॉकडाऊन घोषित केला. त्या दिवशी MSEDCLचं महावितरणचं 3 फेज पॉवरचं कनेक्शन रिसोर्ट बांधण्यासाठी त्या दिवशी अनिल परबनी घेतलं. त्यांनी अर्ज केले, त्यांनी पैसे भरले. म्हणून अनिल परबला सांगा 100 कोटी का 10 लाख कोटीचा हे कर. अनिल परबनी फोर्जरी केली आहे, फ्रॉड केलाय, सदा मिळणारच. ते गाडीभर पुराव्याचं जे मागे देवेंद्रजी फडणवीस म्हटले होते की आमच्याकडे सत्ता जाण्याच्या विरोधामध्ये गाडीभर पुरावे आहेत. मग शपथविधी झाल्याच्या नंतरचे ते गाडीभर पुरावे कुठे आहेत नेमका? आता केव्हाची गोष्ट करताय तुम्ही? निवडणुकीच्या दरम्यानच्या अगोदर जेव्हा सत्ता स्थापन केली कुठले मजा दे लक्षात जरा बरोबर सांगा ना. मी विचारतोय म्हणजे उत्तर प्रश्न समजून घेतो. गाडीभर वारंवार सांगण्यात येत होतं. हो पण केव्हा रे बाबा गाडीभर पुरावे देतोय केव्हा सांगितलं? ते सत्तेचे ज्यावेळेस होते ना, भाजपाचं सरकार ज्यावेळेस सत्तेत होता की आमच्याकडे काँग्रेसवाल्यांकडले जे हे गाडीभर पुरावे आहेत आमच्याकडे. पण तेच मी विचारतोय बाबा की केव्हा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. अरे पण केव्हा ते तर सांगा. अरे बाबा पण केव्हा ते तर सांगा मला. मला नाही आठवत. नाही मला नाही आठवत. मी तुम्हाला सांगतो आणि मला देवेंद्र फडणवीसनी सपोर्ट केला असेल हे विधान आत्ताचं असू शकते. तर मी आज पण तुम्हाला एक छोटं संकलन दिलं आणि हे संकलन नाही आहे, याच्यात ऍक्शन आहे. म्हणजे असं कोणी म्हणू नाही शकणार की फक्त पत्रकार परिषद घेऊन मोकळे होतात. मी काल धनंजय मुंडेच्या विरोधात ED मध्ये तक्रार देऊन आलो आणि इथे फक्त तक्रार दिली घेतली असे नाहीये. इथे याच्यावर लोकायुक्त मध्ये 7+1 8 सुनावण्या चालू आहेत. 8 केसेसचा. काल पोलीस प्राधिकरण मध्ये जे कोल्हापूरला जाताना मला गैरकायदेशीररित्या पोलिसांनी थांबवलं, हे काल पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटी मध्ये पोलीस कमिशनर मुंबईना नोटीस दिली गेली. तर म्हणून आम्ही फक्त पुरावे रुजू करतो असं नाही, पुरावे देऊन आम्ही पाठपुरावा करतो. आता 6 लोक तर जेलमध्ये आहेत.
दिलेलीच आहे नावं. आनंद. तर मुद्दा असा आहे की हे जे आम्ही काढले म्हणजे यात 28 प्रकरणची माहिती आहे, एकंदर 40 पर्यंत जातोय, त्या सगळ्यांचे पुरावे आहेत. हे लोक फक्त काय करतात, हे लोक म्हणजे 100 कोटीची नोटीस झाडतात. अनिल परब सारखं थोतांड आणि कुणातच नाही, एकाच वेळी किती खोटं बोलतात. माझा काय संबंध नाही. मग लोकायुक्तने नोटीस दिली ना, मग नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने सांगितलं तुमचा संबंध नाही ना, डोंट अटेंड. मग काय म्हणाले, नाही मला यायचं आहे. तर हे असा प्रकारचा आहे. हे दादा एक यांचा झाल्यावर तुमचा मर्दापूर पोलीस स्टेशन मध्ये नेमकं कशासाठी गेला ते, आणि नंतर पुरुषला तुम्हाला किती शेतकऱ्यांनी कंप्लेंट दिली? मर्दापूर पोलीस स्टेशन येथे सुप्रीम कोर्टाचा निर्णयानंतर मर्दापूर पोलीस स्टेशनची जबाबदारी आहे, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, की सुप्रीम कोर्टाने स्टे उडवल्यानंतर मर्दापूर पोलीस स्टेशननी ती चौकशी ताबडतोब सुरू करायला हवी होती. मर्दापूर पोलीस स्टेशन ते सुरू करण्याचा मानस नाही आहे. सुप्रीम कोर्ट त्यांना नोटीस पाठवूच शकत नाही, म्हणून ते मूर्ख बनवतायत. आणि म्हणून मी आग्रह करण्यासाठी मी पत्र पाठवलंय, सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरची कॉपी पाठवली, तर त्यांनी ताबडतोब FIR वर चौकशी सुरू करायला हवी. बीड जिल्ह्यात ऊसला तक्रारी दिल्या का काही शेतकऱ्यांनी? ऊसला शेतकऱ्यांनी काही तक्रारी तुम्हाला भेट झाली का शेतकऱ्यांची? शुगर मिलवर गेला होता तुम्ही जगर मिल? हो, त्याच्यात असं आहे की एकदा त्यांनी काय नाही, त्यांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू करावंच लागणार. ते एकदा त्यांनी सांगितलं आम्ही आमच्याकडे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर नाही आली म्हणून आम्ही तपासच नाही करणार. माझा प्रश्न असा आहे सर की ऊसला शुगर मित्र जगर मिलवर गेलता तुम्ही, तर तिथं काही शेतकऱ्यांनी तुमच्या भेटी ते दिल्या, मला पेपर दिल्या, पण ह्यांनी चौकशी सुरू करायचं कबूलच नाही केलं. तर पहिलं मला हे करावं लागणार की त्यांनी त्या FIR वर इन्व्हेस्टिगेशन सुरू करावं लागणार. आता देऊन काहीच उपयोग नाही. त्यांनी सांगितलं मी सुरूच नाही केलं, माझ्याकडे ऑर्डरच नाही आली आहे. या शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगितलं की त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले, मंत्री महोदयाकडून गुन्हे दाखल झाले, तक्रारी त्यांना सांगितलं, त्याच्यावर काही विचारणा केली? तू काय थांब ना दादा, बसा. त्यांनी मला पेपर दिले आहेत. एकदा त्या पोलीस स्टेशननी चौकशी सुरू करायचा मूड मध्ये नाही आहे, तर त्यांच्याकडे पुढे काय रामायण. म्हणून मला DG ऑफिस महाराष्ट्र इथे आता पाठपुरावा करावा लागणार. दुसऱ्या आज जे पेपर आता दिले ते पण मी स्टडी करतो, दुसऱ्या पण तक्रारी आहेत. आणि त्यांनी मला जे दिले ते सुप्रीम कोर्टची नोटीस गुन्हेगार ते म्हणून ते चेक करत, ते म्हणतात माझ्याकडे काहीच नाही आहे, तर त्यांच्याकडे हे देऊन उपयोग काय. तर त्यांनी म्हणूनच माझी सुरुवातच ही होती की ही पोलीस निपक्ष चौकशी करणार, त्याच्यात काही दमत नाही आहे. पण हरकत नाही, पहिलं त्यांना FIR तर एकदा फाईल तर ओपन होऊ द्या. ज्या शेतकऱ्याची जमीन गेलेली आहे त्या शेतकऱ्यावरती उलटे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी फसवणूक केली, विशेष फसवणूक केली म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत आणि त्याचा तपास पोलीस करतायत, त्या शेतकऱ्यांना बोलवतायत. मात्र जो गुन्हा 2, 2.5, 3 वर्षापूर्वी दाखल झाला त्या गुन्ह्याच्या संदर्भात अद्यापर्यंत कुठल्याही आरोपीला चौकशीला सुद्धा साधा बोलवलं नाही. मग हे पोलीस प्रशासन कशा पद्धतीने वागतं? शेतकऱ्याला आजही बोलवलं जातं त्या ठिकाणी चौकशीसाठी. उलट मंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आमची फसवणूक केली म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, शेतकऱ्याच्या विरोधात. मी इथे आपल्या समक्ष त्यांना तर सांगितलं शेतकऱ्यांना न्याय मिळणार यासाठी गल्ली ते दिल्लीपर्यंत पूर्ण धडपड करणार, पाठपुरावा करणार. पण आता हा विषय मला DGची बोलावा लागणार की इथला पोलीस ते म्हणतात मी चौकशी करणारच नाही, माझ्याकडे ऑर्डर आहे. तर पहिलं DG ऑफिसमध्ये करू. आणि ह्या ज्या शेतकऱ्यांवर तेच मी पहिलाच मुद्दा मांडताना मांडला की 83 कोटी रुपये पण गोळा झाले आहेत. शेतकऱ्यांकडून पण भाग भांडवल घेतले, तो पैसा कुठे गेला? जमीन वेगवेगळ्या प्रकाराने घेतली आहे, शेतकऱ्यांची पण घेतली असेल, ते मृत व्यक्तीची पण, त्याची पण चौकशी. शेतकऱ्यांना कोणी त्रास देणार नाही ते बघू आम्ही.
सर, धनंजय मुंडेंचा या गैरव्यवहार प्रकरणी आपण 10 वर्षानंतर आज या ठिकाणी आलेला, मात्र या 10 वर्षामध्ये जिल्ह्यातल्या भाजपच्या कुठल्याही नेत्याने तोंड उघडलेलं नाही या गैरव्यवहार, त्याबद्दल आपलं काय मत? मी 10 वर्ष नाही, मी तर तुम्हाला हे सांगतो की संबंध महाराष्ट्रात ना बीड फक्त नाही, लोक माझ्याकडे सध्या भेटायला येतात, तक्रारी आणून देतात, तर मी त्यांना पहिला हा प्रश्न कधीच विचारत नाही, विचारणार नाही. कोणीही केव्हाही जर त्याला असं वाटलं की माझ्यावर अन्याय झाला आहे तर तू इतकी वर्ष का नाही आला हे जर मी विचारायला लागलो तर मी माझा आत्माची बदमाशी करतो, बेईमानी करतोय. मला उत्तर देऊ द्या दादा, मला उत्तर देऊ द्या. म्हणून माझ्याकडे का आला आणि मी झोपून राहिला होता हा प्रश्न मला मान्य नाही. माझ्याकडे कोणी आत्ता आला तर मी का झोपून राहिलो आणि तो का झोपून राहिला ही राहिली गोष्ट. सुप्रीम कोर्टाने 4.5 दिवसापूर्वी हा स्टे उठवला म्हणून त्याचा आता पाठपुरावा. मला धमक्या सुद्धा आल्या, धमक्या तुम्ही इकडे येणार आहेत म्हटल्यानंतर धमक्या सुद्धा आलेल्या होत्या. नेमकं त्याला कशा पद्धतीने पाहताना गुन्हा दाखल करणार आहे त्याच्या विरोधात? आता गंमत अशी आहे ना, हे उद्धव ठाकरेंचे पोलीस आहे ना, तर उद्धव ठाकरे साहेब कोणी काय नाही केलं तरी त्यांना जेलमध्ये टाकतात आणि माझा विरुद्ध यांनी धमकी दिली. त्यानंतर सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस, आता एक वेगळा पॉइंट याच्यातच संबंधित, वॉट एव्हर मे बी रिझन, पण आता किरीट सोमय्या हे झेड कॅटेगरीमध्ये आहेत. आता हे घटनेप्रमाणे आहेत, मी माझा ऑर्डर देऊ शकत नाही, मी मागितली नव्हती. त्याच्यानंतर मला ब्रीफ केलं जाते मुंबई दिल्ली, पण तुम्हाला काही शंकास्पद वाटलं की तुम्हाला कोणीही अशा प्रकारचं काय हे आलं तर तुम्ही ताबडतोब संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कळवायचं. मला काल 6:12 की काहीतरी असे आले आणि एक मेसेज नाही आले, 2 आले. म्हणून मी SP नाही कळवलं आणि कमांडो CISF त्यांनाही कळवलं. SP ने एवढं उद्धट उत्तर पाठवलं मला, इतकं उद्धट उत्तर 1 तासाने पाठवलं, तुम्ही लोकल पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा. तुम्ही दाखवू शकता ते उत्तर आम्हाला? तुम्हाला माझं उत्तर मान्य असेल तर करा. 1 मिनिट नको, एवढं म्हणजे माझ्यावर अविश्वास करणार आणि हे डॉक्युमेंट दाखवणार आहे. तर SP ने एवढा उद्धट उत्तर पाठवलं, मी त्यांना उत्तर परत पाठवलं, हे पहा मी माझं कर्तव्य पार पाडलं. तुमचाही प्रोटेक्शन दान येऊन मला सांगितलेलं आहे, म्हणजे दर महिना 2 महिन्याला येऊन ब्रीफ करतात. तर मी तुमच्या क्षेत्रात उद्या येत आहे, तर येत आहेत म्हणून तुम्हाला इन्फॉर्म केलं. तुम्हाला कारवाई करायची असेल तर करा, नाही तर नका करू. इट इज युअर ज्युरिडिक्शन. तुम्ही मला सांगतात की लोकल कंप्लेंट करा, मी उद्या येतोय, रात्री 9ची ट्रेन आहे, 9:30ची, 6:15 मेसेज येतोय, मी लोकल पोलीस स्टेशनला जाणार केव्हा आणि तिथून तिथपर्यंत तुमच्यापर्यंत निरोप येणार केव्हा? असा उद्धट आहे SP. आणि म्हणून मी त्यांना परत उत्तर पाठवलं की हे मी सहन करणार नाही. मी त्यांना रायटिंग मध्ये कंप्लेंट पाठवली होती, दॅट SP शुड हॅव टेकन ऍक्शन. आता मला वर्धापूर पोलीस स्टेशन म्हणालं, मी ज्यावेळी विचारलं त्यावेळी की मी त्या संबंधित पोलीस स्टेशनला पाठवलं होतं आणि त्यांना सांगितलं त्याला समजावून सांग म्हणजे काय, म्हणजे त्या माणसाने पाठवले सिद्ध झालं, कारवाई का करत नाही? याच्या आधी धनंजय मुंडेची ज्यावेळी पत्नी आणि मला ज्या भेटल्या होत्या त्यांनी मला असं सांगितलं पत्नी आहेत आणि त्यांचं कोणतरी हे जे दुसरे होतं त्यांनी सांगितलं होते माझे त्यांचे संबंध आहे का आपल्याला, तो तर सन्मानाने मी बोलतो. ज्यावेळी त्या विषयात मी हात घातला होता तर ते धनंजय मुंडेच्या लोकांनी मला रात्री 12 वाजता 2 वाजता फोन करून गोळ्या झाडणार. त्यावेळी पण महाराष्ट्र राष्ट्रपती काही नव्हतं केलं. शेवटी थेटपर्यंत भांडावं लागलं. दिल्ली गृह होम सचिवांनी पाठवलं महाराष्ट्राला, ते व्हॉट नॉनसेन्स गोइंग ऑन. आणि त्यानंतर त्या 2 लोकांवर गुन्हे दाखल झाले. सर, माझे ते पत्रकार मित्र तावडेंनी पहिला प्रश्न आपल्याला विचारला होता की तुम्ही पार्शिलिटी करता, हा तुमच्यावर आरोप आहे की भाजपच्या प्रकरणे तिकडे तुम्ही डोळे झाक करता. उत्तरादाखल आपण असं म्हणालात की एखादं उदाहरण सांगा. मी आपल्यासमोर एक उदाहरण, मी असं नाही बोललो, मी उत्तर दिलं, तुम्हाला पण देतो परत उत्तर. मी उत्तर हे दिलं, माझा प्रश्न नाही प्रश्न नाही, मी त्यांचा प्रश्नाचं उत्तर दिलं ते तुम्हाला देतो की
24 महिने झाले, कारण की हा जो मुद्दा आहे हा ठाकरे सरकारचे प्रवक्ते मंत्री वारंवार विचारत असतात. तर मी त्यांना उत्तर असं दिलं, 24 महिने झाले आपण सत्तेत आहात, तर किरीट सोमय्यांनी पण भ्रष्टाचार केला असेल, गुन्हा दाखल करा. किरीटजी, महाविकासचे काढण्यासाठी आरोप करताय तुम्ही हा बोला दादा, 1 मिनिट. आय विल नॉट ऍक्सेप्ट इनडिसिप्लिन. 1 मिनिट तो प्रश्न विचारतोय. बाबा ते मी बघणार ना. 1 मिनिट. 1 मिनिट थांबा. हा पण तो प्रश्न अर्धा झाला. मी देणार ना उत्तर. अरे मी देणार ना उत्तर. अरे दादा मी उत्तर देतो बोललो ना, आता शांत. नाही मी उत्तर देणार, दोघांचे एकत्रित देणार. सरकार पाडण्यासाठी सर्व मंत्र्यांवर खोटे नाटे आरोप करतात असं महाविकास आघाडी झालं ना. उद्धव तेच करायचं. कोण बोललोय? मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, 1 मिनिट प्लीज बिहेव. हा हा आता तुम्ही जे सांगितलं त्याच्या संबंधी मी हे पुस्तिका आपल्या समक्ष व्यक्त केली. माझ्या 18 वेगवेगळ्या प्राधिकरणात, म्हणजे हायकोर्ट पासून लोकायुक्त सगळ्या ठिकाणी कंप्लेंट, आणि याच्यावर काय काय ऍक्शन झाली हेही मी लिहून दिलंय, लिहूनच दिलंय. आता तर प्रताप सरनाईक पासून, आनंद अडसूळ पासून, भावना गवळी, हसन मुश्रीफ सगळ्यांचंच मी सिद्ध झालेलं दिलं. एक इथून कोणीतरी विचारलं अनिल परब, त्याचं पण मी उत्तर दिलं फुल प्रूफ. आपल्याला विचारेल काय तुमची मागणी नेमकं काय? धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, काय तुमची भूमिका? अरे दादा आता हा म्हणतो यांना प्रश्न विचारू. माझा प्रश्न असा आहे की आपण अनेकांचे भ्रष्टाचार काढले, त्याबद्दल आपलं अभिनंदन. परंतु बीड जिल्ह्यातली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे, या बँकेमध्ये ही बँक भाजपच्या ताब्यात असताना 300 ते 350 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. ठेवीदार उद्ध्वस्त झाले, शेतकरी देशोधडीला लागले, कर्मचारी म्हणजे वाया गेले तिथे. एवढा मोठा सगळा भ्रष्टाचार होऊन देखील या पुस्तकामध्ये मला वाटतं की तुम्ही त्याचा उल्लेख केलेला असेल नसेल आहे ना, याच्याबद्दल आपण का बोलत नाही? म्हणजे एकदाही बोललेले नाहीत आपण या DCC बीडच्या भ्रष्टाचाराबाबत. शेतकरी आणि गोरगरीब ठेवीला देशोधडीला लागले ना. 300 ते 350 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे, आणखीनही बँक लेवलमध्ये नाही. याबद्दल का आपण गप्प येतो? मागे एकदा बापट इथं आले होते, बोलू का? बापट आले होते. बापट आल्यानंतर हा प्रश्न मी बापटांना देखील विचारला. म्हणले मी बीड जिल्ह्यात आहे, असं केलं. म्हणजे काय प्रकरण आहे हे? त्यांच्या सपोर्टिंगला हा प्रश्न विचारला तावरेच्या. मी पुन्हा तेच रिपीट करतोय की कुठल्याही प्रकाराचे माझ्याकडे महाराष्ट्रभरातून लोक येतात आणि ज्या तक्रारी येतात ते मी संबंधित प्राधिकरणाकडे पाठवतो. राहिली गोष्ट राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराची, तर आता सत्तेत BJP नाही आहे. जर BJPच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला असेल तर निश्चितपणे त्यांनी कारवाई करावी. तिसरी गोष्ट ठेवीदारांची, तर ठेवीदारांच्या दृष्टीने सातत्याने गेली 25 वर्ष मी संघर्ष करतोय. कोऑपरेटिव्ह बँकेतल्या डिपॉझिटचं इन्शुरन्स फक्त कव्हर 1 लाख होतं, आता 5 लाख झाला. तुम्ही जे बँकेचं सांगतात त्या संबंधित पण ठेवीदारांचा संरक्षणच्या दृष्टीने काय स्टेटस आहे मी बघून पाठपुरावा करतो. सामाजिक न्याय मंत्र्यांनीच हा प्रकार केला गेला आहे. आता तुम्ही आता जसे की म्हणले मंत्रिपदावरती असल्यामुळे निपक्ष चौकशी होणार नाही. तुमची काय मागणी असेल? राजीनाम्याच्या संदर्भातली मागणी असेल, काय मागणी असेल? आमची मागणी अशी आहे, निपक्ष चौकशीसाठी ठाकरे सरकारने सजेशन द्यावं.
आता हायकोर्ट जजच्या नेतृत्वाखाली किंवा CBI किंवा त्यांना काय योग्य वाटतंय हे त्यांनी प्रथम व्यक्त करावं. मंत्रिपदावर असताना निपक्षपाती चौकशी होऊ शकते का? मंत्रिपदावर असताना असं आहे ना, निपक्ष चौकशी हे ज्याच्यात ताटी हवी आहे की निपक्ष चौकशीत प्राथमिक मध्ये आलं की देर इज अ सबस्टन्स, म्हणजे काही दम आहे, मंत्र्यांचा सहभाग आहे, मग ते रिपोर्ट करतात, मग मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावा लागतो. आता ते FIR मध्ये मंत्री महोदयाचं नाव आहे. नाही, FIR मध्ये तक्रार आहे, त्याची प्रिलिमिनरी चौकशीमध्ये जर पोलिसांनी पण तटस्थ चौकशी केली तर त्यात मंत्र्यांच्या संबंधित त्यांना काहीतरी म्हणून सांकेतिक संयोगिक काहीतरी सापडलं तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना राज्यपालाची परवानगी लागते. तर म्हणून आमचं म्हणणं आहे की प्रिलिमिनरी इन्क्वायरीसाठी तटस्थ एजन्सीना अप्रोच करावं. साहेब, उद्धव ठाकरे असतील, अनिल परब असतील, यांच्यावरती सतत तुम्ही आरोप करताय. भविष्यात जर भाजप आणि शिवसेनेची आघाडी जर झाली, जर सत्तेमध्ये आले, ते आरोप तुम्ही असेच कायम ठेवा. आतापर्यंत या ज्या घोटाळे काढले त्याची चौकशी ऑलरेडी आता न्यायालयात वेगवेगळ्या ह्याच्यात सुरू आहे. त्याला किरीट सोमय्यांनी ठरवलं तरी ते थांबणार नाही. आणि मी ठरवलंय की याच्या पुढच्या पण जे काढलंय त्याला लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाणार. आणि त्यासाठी मला भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र आणि दिल्ली यांनी स्पष्टपणे सांगितलंय तुम्ही जे इश्यू काढतात त्याचा थेटपर्यंत पाठपुरावा करायचा, तुमचा सोबत आम्ही आहोत. भविष्यामध्ये असा अच्छा ठीक आहे. घोटाळा एखाद्या भाजपच्या संदर्भामध्ये भाजपच्या नेत्याकडून पुढे आला तर तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये कारवाईसाठी पाठपुरावा तुम्ही स्वतः वैयक्तिक आज जसं या ठिकाणी आला तसं त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करतात का आणि ईडीकर तक्रार करतात का? हे जे तक्रारी करताय ते सातत्याने कारवाईसाठी पाठपुरावा करणार आहे. हे फार सुंदर तुम्ही मला संधी दिली. संजय राऊतनी हे नाटक केलं. संजय राऊतनी नौटंकी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे आणि तिथला कुठला तरी अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीचा प्रकल्प नगरविकासचा, त्यात घोटाळा झालाय 500 कोटीचा असा प्रकाराचं एक मला पत्र पाठवलं विथ फाईल आणि मीडियाला दाखवलं आणि खूप माझं कौतुक केलं. तुम्ही देशासाठी खूप करतात, अनेकांना जेलमध्ये पाठवलं, किंबहुना सरकार येण्यात पण तुमचा मोठा हिस्सा आहे, सगळं लिखित आहे आणि मी तुम्हाला एक प्रकरण पाठवित आहेत, तुम्ही याला न्याय द्यावा आणि ईडीकडे याची कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करावा. मी एक 4-5 दिवस ते बघितलं, बाकी जनरल इन्क्वायरी केली आणि संजय राऊतला उत्तर पाठवलं. मी सांगितलं महाशय, जे तुम्ही मला पेपर्स पाठवले त्यात 27 न्यूजपेपरची कात्रण आहे. नंबर 2, त्यात 12 लेटर्सच्या कॉपी आहेत. जे पत्र आपला पिंपरी चिंचवडच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेले 3 पत्र, एकनाथ शिंदेना लिहिलेली 4 पत्र, प्रधानमंत्रींना लिहिलेले 1 पत्र, बाकी डिपार्टमेंट अधिकाऱ्यांना लिहिलेली पत्र आहेत. म्हणून यात एक पण कागद, नॉट अ सिंगल डॉक्युमेंट, पुरावा संबंधी काही सबस्टेन्शियल एव्हिडन्स एक पण कागद नाही आहे. नंबर 2, तुम्हाला हे पत्र तुमचा पिंपरी चिंचवडचा जिल्हा प्रमुख, महिला प्रमुखांनी दिलेले आहेत. त्यांची मूळ तक्रार हे आहेत की मी गेले 12 महिने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 12 महिने तक्रार करत ते काय करत नाही, तर त्यात मी कसं पडू? तर मुद्दा असा आहे की कुठलंही प्रकरण कुठल्याही एजन्सीला द्यायचं असेल, इथे मी थांबलो कारण की सुप्रीम कोर्टात ते फेटाळून लावलं, मग मी उडी मारली. तर डॉक्युमेंट आणि म्हणून तुमचा ते नाही, ते आरोप म्हणतात, मी म्हणाला आरोप मान्य नाही, मी देतो ते डॉक्युमेंटच देतो. तर म्हणून असे माझ्याकडे संजय राऊतनी जे प्रकरण पाठवलं ते फक्त त्यांनी लिहिलेला पत्र, त्यांचा आजपर्यंत संजय राऊतचं उत्तर आलेलं नाही.
दुसऱ्या दिवशी त्याने टीव्हीला सांगितलं हा स्वतःला फार महाज हा वेडा आहे. मी वेडा असेल भाऊ, पण तुझ्या मुख्यमंत्र्यांनी 12 महिने तुमच्या प्रमुखांना पत्राची पोत पण पाठवली नाही. एकनाथ शिंदेने काय केलं नाही म्हणून त्या प्रकरणात दम नाही. काय आय डिड नॉट पास एनी कॉमेंट. पुरावे पाहिजे. परळी मतदारसंघामध्ये एका नेत्याच्या अस्तित्वात नसलेल्या कारखान्यासंदर्भात तुम्ही एवढी मेहनत केली. मतदारसंघामध्ये 2 नेत्यांचं 2 वेगवेगळे कारखाने, एकांची अस्तित्वात आहे, हा अस्तित्वात आलेला नाही. अस्तित्वात नसलेल्या कारखान्यासंदर्भात आपण एवढी मेहनत घेता, परंतु जे कारखाने अस्तित्वात आहेत त्या कारखान्यामध्ये आजही 400 कर्मचारी अर्धनग्न आंदोलन आजही करतात. तर त्या संदर्भात तुम्ही त्याची माहिती न घेता एकाच याची केल्यामुळे तुम्ही पार्सिटी करता असं तुम्हाला वाटत नाही का? मला एक गोष्ट मान्य आहे, हो मी पॉलिटिकल करप्शनवर अधिक लक्ष देत आहे. कारण की भारतीय जनता पार्टीचं हे मानणं आहे की राजकीय भ्रष्टाचार कमी झाला, मी बंद झाला शब्द नाही वापरला, एवढी हिंमत अजून वेळ आहे, कमी झाला तर बाकी भ्रष्टाचार पण कमी होणार, म्हणून माझं लक्ष त्याच्यावर. दुसरं, छोटा गुंतवणूकदार यांना मी कधी राजकीय दृष्टीने बघितलं नाही, माझं PhD पण त्याच्यावर आहे, तो वेगळा विषय. छोटा गुंतवणूकदारांना 2, महाराष्ट्रात प्रचंड समस्या असतात. किरीट तुम्हाला काय देव नाही आहे की सगळ्या समस्यांना धाड धाड धाड. मग बीड जिल्ह्याला हा मतदारसंघ आणि नाशिकचा तो मतदारसंघ. आमच्याकडे तक्रारी आले तर मी त्यांना सरळ सांगतो, बघ बाबा तू असं असं कर, मी तेवढं तुला फोन लावून देतो, अपॉइंटमेंट घेऊन देतो किंवा थोडंसं हे प्रयत्न करतो. सगळी प्रकरणं राजकीय भ्रष्टाचाराची पण मी हातात घेऊ शकत नाही. आय एम नॉट अ भगवान. तर आणि कोणी आलं तर निश्चितपणे गेली 25 वर्ष दर शनिवारी माझ्या कार्यालयात मी बसलेलो असतो. महाराष्ट्रातलं नाही देशातलं कोणतंही प्रकरण आलो प्रयत्न करतो. त्याच्यानंतर एक प्रश्न आहे, एक असं उदाहरण दाखवा, तुम्ही आतापर्यंत जेवढी आंदोलनं केली एकंदरी तुम्ही भाजपच्या नेत्याच्या विरुद्ध किंवा त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध एकही तक्रार केली किंवा एकही आंदोलन केलं? मला असं वाटतं तुम्ही ते तुमच्याकडे येतात विरोधी पक्षाचे, एकही तुमच्याकडे असं प्रकरण आणले जे भाजपशी संबंधित आहेत? मला एक समजत नाही, हे काही पत्रकार परिषद आहे का आपण चर्चा सत्र सुरू केलंय? आपण नंतर बोलू. नाही तर प्रश्नाचं उत्तर दिलं मी. चला ओके, धन्यवाद. सर्वांचे आभार आणि नाश्ता करून सर्वांना विनंती घ्या ना हे पेपर